हसत असतो आम्ही का? कारण नवीन कपडे घातलेत. भगवान सांगतात अरे हा देह बदलणं सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे, कारण आम्हाला पुढचा देह प्राप्तच होणार आहे. आम्ही काय एवढे पुण्यवान नाही की आमचा देह जन्म मरण थांबणार आहे. म्हणून तो सुद्धा एक सोहळा आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीला या राज्याच्या आणि संसाराच्या बाहेर काढत आहे. तुला याच्यातून बाहेर यायचं आहे राजन, हे का ऐकायचं आहे शास्त्र तुला? कारण प्रपंच तुला मिथ्या वाटला पाहिजे, संसार मिथ्या वाटला पाहिजे, आणि तुला कळालं पाहिजे की इथं सार जर काय असेल, इथं सत्य जर काय असेल ना बाप, तो एकमेव परमात्मा आहे. त्याची शरणागती आम्ही पत्करली ना, आयुष्यभर केलेलं सत्कर्म ते ईश्वराकडे आम्ही समर्पित करू शकतो, आणि त्याचं स्मरण मरता मरता आम्हाला होत असतं. कारण नियम आहे, रात्री झोपताना ज्या गोष्टीचं आम्ही चिंतन करतो तेच काय पडतंय आम्हाला? स्वप्न पडतंय. माऊलींची भाषा आहे ना, माऊली सांगतात डोळा लागत घेऊ देखी जे त्याची स्वप्ने. माऊली सांगतात झोपायच्या वेळेस ज्या ज्या गोष्टी आम्ही पाहतो त्याचं स्वप्न पडतंय. तसं मृत्यूच्या समयी, आता ऐका, बऱ्याच माणसाचं म्हणणं आहे मरणाच्या समयी आम्ही देवाचं नाव घेऊ, आता घ्यायची काय गरज आहे? पण ते येतंय का? येतंय त्यावेळेस येत नाही ना. त्यावेळेस हेच आठवतंय तुम्हाला, मी आयुष्यभर काय केलं, काय काय उद्योग केले ते आठवते. त्या समयी ईश्वराचं नाम येण्यासाठी ईश्वराचं चिंतन रोज नित्याने अंतःकरणापासून केलं पाहिजे. आणि म्हणून शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत आहे, शुकताला वडाच्या झाडाखाली वक्ता श्रोता दोघांची कथा चालू आहे, आणि शुकाचार्यासाठी राजा परीक्षितीने सांगितलं की भगवंताने नृसिंहाचा अवतार घेतलेला आहे. आता वामन अवतार का घेतलेला आहे त्याची कथा सांगायची आहे. पण तत्पूर्वी परीक्षित चा प्रश्न आहे, महाराज मी असं ऐकलंय भगवंताने हे जसे अवतार तर घेत नाही, तो साधू नाही, तो देव नाही, मग त्याच्यासाठी देव स्वतः अवताराला येतात. काय काय पुण्य केलं असेल त्या गजेंद्र हत्तीने? माझी इच्छा आहे महाराज, मला त्या गजेंद्राची कथा ऐकायची आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन त्रिकुट नावाचा एक पर्वत आहे, आणि त्या त्रिकुट पर्वतावरती गजेंद्र हत्ती राहत होता. आणि किती माणसाचं कुटुंब होतं मायबाप ऐका, सहस्र म्हणजे 1000 माणसाचं त्याचं कुटुंब होतं. त्याला पत्न्या होत्या अनेक, मुलं अनेक होते, सुना अनेक होत्या, नातवंड होते. सगळे मिळून किती माणसं होती? 1000. जर ग्रामपंचायत लढवायची ठरली असती आणि बावकीने जर विरोध केला नसता तर सरपंच त्यांचा कधी बदलला? अरे गंभीर काय झाले तुम्ही एवढी अशी? जर बावकीत म्हणजे जाऊन जाणीवपूर्वक वाक्य वापरलेलं. कारण आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण जर कोणाची येत असेल, कोणाची? बोला की जरा. बरोबर आहे, सगळ्यात मोठी अडचण कोणाची येते? भावकीची. कारण बाकी सगळे मदत करतात पण भावकी ऐन वेळेस धोका दिल्याशिवाय राहत. म्हणून जाणीवपूर्वक शब्द वापरला. गजेंद्र हत्ती 1000 माणसाचं कुटुंब आहे, आणि तो गजेंद्र हत्ती कधी मंदिरामध्ये गेला नाही, कधी देवाचं चिंतन केलं नाही, कधी परमेश्वराची भक्ती केली नाही. तो गजेंद्र हत्ती उन्हाळ्याचे दिवस आहे आणि एक दिवशी सरोवरामध्ये तो स्नान करण्यासाठी गेलेला आहे. स्नान करण्यासाठी तो गजेंद्र हत्ती गेला, सगळं कुटुंब त्याच्या सोबत आहे. आणि तो गजेंद्र हत्ती ज्यावेळेस सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी गेलेला आहे त्यावेळेस पाण्यामध्ये मगर आहे, आणि मगर त्या हत्तीचा पाय पकडत आहे. आता कल्पना करा तुम्ही, मगर म्हणजे कोण आहे, हत्ती म्हणजे कोण आहे, आणि जीव म्हणजे कोण आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. मगर कोण आहे, सरोवर कोण आहे, संसार हे सरोवर आहे, आणि त्याच्यामध्ये असणारे विकार ही मगर आहे. आणि हत्ती कोण आहे, हे आम्ही सगळेजण हत्ती आहे. आम्ही सगळेजण जन्मल्याबरोबर याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण ती मगर आम्हाला काय करते? आत ओढते, पुन्हा पुन्हा आत ओढते, पुन्हा संसारामध्ये नादी लावते. दुःख आज झालं ना तर दुःख विसरायला लावते, पुन्हा दुसऱ्या दिवशी संसारामध्ये माणूस रमून जातो. असं सांगा ना मला, आमच्या घरामध्ये एखाद्याच्या घरामध्ये फार मोठं दुःख येतं. एखाद्याचा तरुण मुलगा मरतो, एखाद्याची मुलगी मरते, एखाद्याची पत्नी मरते, एखाद्याचा पती मरतो, सगळं मोठा दुःखाचा प्रसंग येतो. पण आम्ही सावरतो की नाही हो त्याच्यामधून? सावरतो. आणि का सावरतो? ही ईश्वराची माया आहे. तो इतका हुशार आहे, आम्हाला हळूहळू हळू त्याच्यात पुन्हा रममान करतो आणि त्याची गोडी लावून देतो. का लावून देतो? त्याला माहिती, याला जर याची गोडी लागली नाही, संसाराची गोडी जर नाही लागली तर हा माझ्याकडे यायला सुरुवात करेल. म्हणतो पुन्हा पुन्हा खेचून 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 तिकडे घेतो आणि त्या सरोवरामध्ये आम्हाला ओढत राहतो. गजेंद्र हत्ती ज्या वेळेस सरोवरामध्ये स्नान करत आहे, मगराने पाय पकडला, आणि पाय पकडल्याच्या नंतर गजेंद्र हत्ती विचार करू लागला, आता माझा पाय पकडलाय. पण गजेंद्र अगोदर घाबरला नाही. का घाबरला नाही? त्याला वाटलं 1000 माणसाचं कुटुंब आहे, आणि मगर किती आहे?
एकट्या मगराला आम्ही 1000 माणसं पाण्याच्या बाहेर काढू. आता मला सांगा, 1000 माणसांनी जर मगर बाहेर ओढलं असतं तर मगर बाहेर आल्याबरोबर त्याची ताकद निघून जाते. नियम असा आहे, मगराची ताकद सगळ्यात जास्त जर कशामध्ये असेल, पाण्यात. पाण्याच्या बाहेर आलं रे आलं, मगर अजिबात ताकद लावत नाही, त्याला लावताही येत नाही. मगराने गजेंद्र हत्तीचा पाय पकडला, पाठीमागं सगळं कुटुंब गजेंद्र हत्तीचं लागलेलं आहे. कोणी शेपटी पकडली, कोणी एकमेकाला पकडलं आणि सगळेजण ताकद लावून मगराला बाहेर ओढत होते. पण मगर बाहेर निघत नव्हतं. का? कारण त्या हत्ती बाहेर निघत नव्हता. मगर त्याला सोडत नव्हता. का सोडत नव्हता? मगरामध्ये प्रचंड ताकद आहे. आता हत्ती कुठं, मगर कुठं, पण तरी सुद्धा ते मगर हत्तीला सोडत नव्हतं. कळलं ना तुम्हाला? मगर हत्तीला सोडत नव्हतं. हत्ती एवढा बलवान आहे, पण बलवान हत्तीला सुद्धा मगर पाण्यामध्ये खेचून ठेवतंय. शुकाचार्य इथे फार गोड लिहितात की कितीही तुम्ही बलवान झाले, तुम्ही ठरवलं मी रोज देवाचं नामस्मरण करतोय, रोज मी भजन करतोय, रोज त्याची ध्यानधारणा करतोय, तरी सुद्धा हा संसार मगर रूपी असणारा संसार जीवाला सोडत नाही. तो त्याच्या बाहेर निघू देत नाही. पुन्हा पुन्हा ओढत आहे आणि पुन्हा पुन्हा संसारामध्ये खेचून आणत आहे. सांगा मला, तुम्ही ज्यावेळेस कथा ऐकायला बसता, कीर्तन ऐकायला बसता, वैराग्याचा बोध अंतःकरणामध्ये उतरतो आणि कथा संपेपर्यंत तुमच्या मनामध्ये असतंय किती वाईट आहे रे हा संसार. खरंच आम्ही ज्याच्यात पडलो तर किती क्षणिक आहे. एक दिवशी मृत्यू येणार आहे आणि मला मरणाला सामोरं गेल्यानंतर याच्यातलं काहीच सोबत येणार नाही. पण कुठपर्यंत कथा एकदा संपली रे संपली की घाई घाईने होतो. कुठे गाडीची चावी, पाहू दे बरं, मला लवकर जावं लागेल, लाईट आली, दारे. अरे आत्ता ऐकलं ना तू भल्या माणसा. याला विचारसागरामध्ये वैराग्याचे प्रकार वर्णन करत असताना फार सुंदर सांगितलंय. त्यांनी सांगितले, एक स्मशान वैराग्य आहे, एक करपट वैराग्य आहे, हे प्रसृती वैराग्य आहे. प्रत्येक वेळी माणसाला ते वैराग्य निर्माण होतं. कल्पना करा, एखाद्या माणसाला गुलाबजाम फार आवडत आहे आणि त्याच्यासमोर गुलाबजामचं पातेलं ठेवलेलं आहे. ताटामध्ये गुलाबजाम घेतले, 10 खाल्ले, 20 खाल्ले, 30 खाल्ले, 40 खाल्ले, 50 खाल्ले, 60 खाल्ले, इतके खाल्ले की त्याला करपट ढेकर यायला सुरुवात झाली. मला हे माणसाचं कळतच नाही महाराज, आपल्या जेवणाचं आपल्याला कळू नये का करपट ढेकर येईपर्यंत काही पठ्ठे खातात, पर खाल्ले एवढे. मग माझा प्रश्न असा आहे, करपट ढेकर आले आणि त्याला सांगितलं आणखी 10-5 खा ना बाबा, तो म्हणतो मरेपर्यंत खाणार नाही. पण कधी म्हणतो तो, करपट ढेकर आलेले आहेत तेव्हा. दुसऱ्या दिवशी जर पुन्हा आले तर तो म्हणतो नाही आता बरं वाटतंय, 10-20 खाऊ शकतो. याला काय म्हणतात माहिती आहे का? करपट वैराग्य, म्हणजे खाण्यापुरतं वैराग्य आहे. दुसरं वैराग्य सांगितलं विचारसागर करत्यांनी, स्मशान वैराग्य. म्हणजे एखाद्या माणसाच्या अंत्यविधीला आम्ही जातो आणि त्या व्यक्तीला पेटवल्या जात आहे आणि घरचेच माणसं पेटवणारी असतात. त्यावेळेस बाकीचे माणसं फार दुःखी होतात. अरे काय वाईट घडलं, घरचेच लोक पेटवतात हो, पोरांनीच अग्नी दिला हो, स्वतःच्याच मुलांनी पेटवलं, घरच्यांनीच पेटवलं. तिथं माणसं बोलता बोलता सहज विचार करतात किती वाईट आहे रे हा संसार. सगळे पेटवतात. आत्तापर्यंत अनेक जण आले, अनेक जणाला पेटवणारे घरचेच होते आणि तिथून येताना माणसाचा चेहरा पडलेला असतो. पण कुठपर्यंत फक्त स्मशानातून घरी येईपर्यंत. एकदा आंघोळ केली आणि कपडे बदलले की जो पेटून आलेला आहे तो बायकोला सांगतो वाढ जेवायला, भूक लागली, आता दमच निघत नाही, लवकर वाढ, 2-4 चपात्या वाढ. अरे जळणार आहे ना हे खोकं, हे दुसऱ्याला जाळून आलाय ना तू आता. पण त्याला शास्त्रकार सांगतात हे क्षणिक वैराग्य आहे, तेवढ्यापुरतं वैराग्य आहे. आणि त्यांनी प्रसृती वैराग्य दिलंय. एखाद्या स्त्रीचं बाळंतपण होतं आणि बाळंतपणामध्ये तिला प्रचंड वेदना होत्या, त्यावेळेस ते निश्चय करते परमेश्वरा एवढंच एक बाळ पाहिजे, दुसरं होऊ देणार नाही, आता एकावरच थांबणार आहे. कारण असं म्हणतात, आता ते आपण जाणू शकत नाही त्या वेदना काय असतात त्या. शास्त्रकार असं सांगतात की ज्या वेळेस एखाद्या स्त्री प्रसूती होते, बाळ होतं, तिचा पुनर्जन्म मानलाय शास्त्रकाराने, नवीन जन्म तिच्यामध्ये त्याचा होतो. पण ती त्यावेळेस निश्चय करते कधी, ते बाळ झाल्यानंतर पुन्हा होऊ देणार नाही. किती वेदना होतात. पण कुठपर्यंत? हे एकदा 2 वर्षाचं झालं की ती म्हणते नाही एकाला 2 पाहिजे ना, असं कसं, एकावर कुठं थांबाव का, लोक नाव ठेवतील. आणि याला काही झालं मग, तुला काही झालं मग त्याचं काय, तूच जाशील ना त्याच्या आधी, भरवसा काय. आणि एकाला 2 पाहिजे आणि दुर्दैवाने एखाद्या बिचाराला दुसरी मुलगी हो, असं कुठं असतं होय. पोरग पाहिजे ना पोरग पेटवायला दुसरं कोण आहे, तुला पाहिजेच पेटवायला. म्हणजे हे
प्रसृती वैराग्य म्हटलं विचारसागर करत्यांनी. तेवढ्या पुरतं क्षणिक असणारं वैराग्य आहे. माणसाला वैराग्य होत नाही असं नाही. संसारामध्ये तप्त झाला ना माणूस, आर्थिक परिस्थिती खालावल्या जावे, लोकांनी अपमान करावा, जो माणूस सन्मानाने जगणारा आहे ना त्याच्यावर एखादी आपत्ती यावी आणि मग त्याला विचारावं, सांग रे बाबा जीवन कसं आहे. तो सांगतो अत्यंत वाईट आहे. पण कुठपर्यंत त्याच्यातून सावरला, पुन्हा एकदाचा सावध झाला की तो म्हणतो काय नाही आता सगळं चांगलं चांगलं आहे. आणि मग जो सांगत होता ना हे अत्यंत नाशवान आहे, हे क्षणिक आहे. आणि मग तोच म्हणतो एकटा बसल्यानंतर, या जगण्यावर या जन्मावर, अरे तू काल सांगत होता ना हे अत्यंत वाईट आहे आणि आज म्हणतो शतदा प्रेम करावे. का? कारण माणसाला परमेश्वराने एवढी हुशारीने गुंतवलेला आहे तो सुटू देत नाही. याच्यामध्ये पुन्हा पुन्हा गुंतवतो, आम्हाला पुन्हा पुन्हा गुंतून ठेवतो. आणि म्हणून गजेंद्र प्रयत्न करत आहे बाहेर येण्याचा आणि मगर मात्र आत ओढण्याचा प्रयत्न करत आहे. संसार आत ओढतो आणि जो शहाणा जीव आहे तो त्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ज्यावेळेस गजेंद्राने ताकद लावली महाराज बाहेर ओढण्यासाठी, मगर सुटू देत नाही. पण हे घरचे माणसं होते ना बाकीचे, हे किती दिवस थांबले. हत्तीचं कुटुंब ऐका मैबाप, पहिल्यांदा सुना सोडून गेल्या, म्हटल्या जाऊ दे आता काय राहिले म्हटले म्हाताऱ्याचं, आता चला घरी आपल्या पोरांचं बघू. सुना गेल्या. नंतर हळूहळू पोरं गेले. पोरं का गेले? कारण त्यांचे पोरं घरी होते ना, ते म्हणले पोरांकडे पाहायला लागेल ना, आता बाबाचं झालंय म्हटलं, आता आयुष्य संपलंच आहे, काय राहिलं बाबाचं. पोरं गेले. नंतर ज्या बायका होत्या ना ज्यांच्यासाठी गजेंद्र आयुष्यभर प्रयत्न करत होता ना, त्यांनी सुद्धा त्याची साथ सोडली. आणि ऐका मायबाप, ज्या वेळेस गजेंद्र हत्ती त्या सरोवराच्या कडेला एकटा राहिला ना, एकटा, त्यावेळेस गजेंद्राला आठवण आली, अरे आतापर्यंत ज्यांच्यासाठी आयुष्यभर उभा राहिलो, माझ्या मरणाच्या समय याच्यातलं एकही आलं नाही. काय केलं मायबाप त्या गजेंद्राने? सरोवरामध्ये एक कमळाचं फुल तोडलं. माणसाला वैराग्य झाल्यानंतर तो ईश्वराची शरणागती पत्करतो. कमळाचं फुल तोडलं, आकाशाच्या दिशेने भिरकावलं, डोळे बंद केले. आता मरण येणार आहे, पण जो कोणी जगाचा बाप आहे हाक मारतो मैबाप. त्या सरोवरामध्ये ज्यावेळेस त्याला मगर आतमध्ये ओढत आहे त्यावेळेस गजेंद्र फुल ते आकाशाच्या दिशेने फिरकवतोय. जो कोणी ब्रह्मांडाचा नायक असेल, हे प्रभू मी तुला शरण आलोय, माझा उद्धार कर. का? तीव्रतेने संताप झालेला आहे. ज्यांच्यासाठी मी आयुष्य घातलं ना त्याच्यातलं माझ्या उपयोगाला कोणीच आलं नाही. हे आमच्यासाठी फार महत्वाचं उदाहरण आहे. ज्या संसारामध्ये आम्ही आयुष्यभर कष्ट करतो ना मायबाप, मरणाच्या समयी ते आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. ते बिचारी तरी का वाचवतील? का वाचवतील? कारण आम्ही कुणाला आतापर्यंत वाचवलेलं आहे, आम्ही वाचू शकत नाही आणि तेही मरणारे आहे. म्हणून गजेंद्र ज्यावेळेस विचार करतोय मला इथं कोणीतरी वाचवणारा असला पाहिजे, आकाशामध्ये कमळाचं फूल भिरकावलं मायबाप. आणि तो गजेंद्राने फार परमार्थ केलेला नव्हता, फक्त मनापासून आर्ततेने ईश्वराला हाक मारली. आणि ऐका मायबाप, भगवान विष्णू जेवणासाठी बसलेले आहे, ताट समोर वाढलेला आहे, जेवण करायचं आहे, हात ताटाला पाणी फिरवलंय, लक्ष्मी माता शेजारी बसलेला आहे. भगवंताने हा घास हातामध्ये घेतलाय, घास मोडलेला आहे आणि तो घास आता तोंडामध्ये घालायचा आहे. तर गजेंद्राची हाक ऐकली मायबाप. आणि काय केलं मायबाप त्याने? ऐका, तो लक्ष्मी माता विचारते, हात मोडलेला घास खाली ठेवला, उठून उभे राहिले. लक्ष्मी माता विचारते, देवा ताटावरून का उठला? तो जेवायचं भूक नाही का तुम्हाला? असे उठले का? त्यावेळेस काय विचारलं भगवंताने? काय शब्द उच्चारला? ऐका मायबाप, फक्त हत्ती शब्द म्हणायचा होता. हत्ती ह म्हणताना लक्ष्मी जवळ आहे आणि ती म्हणेपर्यंत हत्तीच्या जवळ पोहोचले. हत्ती म्हणायचं होतं, हत्ती एवढ्या वेळामध्ये हत्तीच्या जवळ आहे. हा कहे गजराज, ती हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. ती म्हणेपर्यंत हत्तीच्या जवळ येऊन पोहोचले. एवढ्या घाई आले. आणि ज्यावेळेस गजेंद्राच्या जवळ भगवान आले ना मायबाप, गजेंद्राला बाहेर काढलं आणि गजेंद्राला लहान मुलासारखा त्याच्या पाठीवरून हात फिरवला. आणि हात फिरवल्यानंतर गजेंद्राच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले.
का अश्रू वाहत होते मायबाप ऐका. गजेंद्र सांगतो देवा मी आत्तापर्यंत ऐकलं होतं रे तू दयाळू आहे, आत्तापर्यंत ऐकलं होतं देवा मी तू फार कृपाळू आहे, पण एवढ्या लवकर आपल्या भक्तासाठी धाव घालशील असं मला कधी वाटलं नव्हतं. केसरची उडी घालोनिया चौक घोडी, घालोनिया चौक घोडी, घालोनिया चौक घोडी. केसरची उडी घालोनिया चौक घोडी, घालोनिया चौक घोडी, घालोनिया. हाकेसरची उडी हाक मारल्याबरोबर गजेंद्राचा धावा तो काय ते आपण एक अभंग म्हणतो ना, पांडुरंगे एव पांडुरंगे. हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायण. बलिराजाच्या दरबारामध्ये यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि बलिराजा वाट पाहत आहे माझ्या दरबारामध्ये जो कोणी याचक येईल त्याला मी त्या ठिकाणी दान देणार आहे, पाहिजे ती भिक्षा देणार आहे. माझ्या नगरीमध्ये एकही याचक त्या ठिकाणी उपवासी राहता कामा नये. एकही कोणी येऊ द्या, ब्राह्मण येऊ द्या, साधू येऊ द्या, आणखी कोणी येऊ द्या, त्याला अन्नदान करायचं आहे, पाहिजे ते दान मी त्याला देणार आहे. बलिराजाचा यज्ञ चालू आहे आणि दैत्याचे त्या ठिकाणी राजा असणारा बलिराजा शुक्राचार्याच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचं आयोजन चाललेलं आहे आणि प्रसंग घडतो. बटू वेशामध्ये वामनाच्या रूपामध्ये भगवान येतात. आल्यानंतर राजा वंदन करतोय, दंडवत घालत आहे. राजा त्या वामनाच्या वेशामध्ये आलेल्या आपल्या याचकाला वंदन करत आहे आणि तो सांगत आहे माझं भाग्य आहे माझ्या दारामध्ये आज या ठिकाणी एवढा मोठा याचक आलेला आहे, कोणीतरी तपस्वी आहे, चेहरा बघून अत्यंत प्रसन्न वाटत आहे आणि या याचकासाठी मी काय देऊ महाराज, तुम्हाला काय दान पाहिजे. स्वागत केल्या जात आहे. महाराज तुमच्यासाठी मी दान देण्यासाठी तयार आहे, मागा महाराज मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. आणि त्यावेळेस वामनाच्या रूपामध्ये भगवान सांगतात मला बाकी काही नको आहे, मला फक्त 3 पाय भूमी दे, 3 पाय ठेवण्यासाठी जागा दे. आणि ज्यावेळेस मागितलं मायबाप पहिला पाव ठेवलेला आहे, पहिला पाय सगळं त्या ठिकाणी जमीन पृथ्वी सगळी व्यापलेली आहे. दुसरा पाय ठेवलेला आहे, ब्रह्मांड व्यापलेला आहे. आणि सांग राजा माझा तिसरा पाय कुठं ठेवू, जागा संपली, ब्रह्मांड संपलं, तिसरा पाय माझ्या डोक्यावरती ठेवा महाराज, एवढी जागा शिल्लक आहे. आणि ज्यावेळे तिसरा पाय बलिराजाच्या डोक्यावर ठेवलेला आहे, तिसऱ्या पायाने बलिराजा पाताळामध्ये गेलेला आहे, पाताळामध्ये. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव.
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वामनाच्या रूपामध्ये भगवंताने उद्धार केलेला आहे. बलीला त्या ठिकाणी पाताळामध्ये पाठवलेलं आहे आणि राक्षस कुळामध्ये त्या ठिकाणी राक्षस कुळाचा विध्वंस केलेला आहे. सगळ्यांनी एकदा सुंदर अशा रीतीने पात्रासाठी मनापासून टाळ्या द्यायच्या आहे. छान, वा, बटू सापडला बरं का. बटूची लई अडचण आहे व सगळ्या गावात आम्हाला बटूच मिळत नाही. तर फक्त एकच ते वडगाव तांदळीमध्ये सरपंचाचं पोरगं एवढं गुपित आहे ते एकटंच सापडत आहे आम्हाला. बाकी कुठंच बटूच सापडत नाही. लोकांना म्हणावं पोराच्या तब्येतीच नाही हो महाराज, पोरं सगळे वाळल्याचे म्हटले, तब्येतीवालं पोरगंच सापडत नाही. हे नाही सापडलं एवढा खास पण बरा आहे. ज्यांची तब्येत आहे ते करण्यालायक नाहीत. चला, आपल्याला 10 वाजेपर्यंत भगवान गोपालकृष्णाला जन्माला आणायचं आहे. पात्राने काय होतं माहिती का, पात्र पाहिले ना वक्त्याचं बरंच काम होऊन जात आहे. म्हणजे डोळ्यात बसून जातं कसा असेल बलिराजा ज्ञानोबरायचं. मला वाटतं आपण मागच्या वर्षी माऊलीचं चरित्र केलं नाही तर माऊलीच्या चरित्रामध्ये सुंदर असे पात्र होते आणि या भागवतामध्ये सुद्धा सुंदर आहे. आता आजपासून आणखी सुंदर पात्र होतील, कारण आता खऱ्या अर्थाने इथपर्यंत भागवत हा एक अध्यात्माचा ग्रंथ आहे आणि इथपर्यंत पात्र काही जास्त करता येत नाही. आता उद्यापासून गवळणी गोपाळ उद्यापासून आजपासून मस्त पात्र होतील, त्यामुळं आणखी आनंद येतो. आणि कथेमध्ये पात्र पाहिल्यानंतर काही पात्र इतके सुंदर होतात. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जगद्गुरू तुकोबारायांचा आपण चित्रपट पाहिलेला आहे. त्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे विष्णुपंत पागनिसांनी. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराज आपण जे घरामध्ये फोटो लावतो ना ते पागनिसांचे फोटो आहे, पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे त्या पात्रामध्ये त्यांनी काम केलं. रामाचं काम केलेले सुद्धा व्यक्तीचं तसंच घडलं. ज्यावेळेस त्यांनी तुकोबारायचं काम केलं आणि तुकाराम महाराजांचं पागनिसाने काम केल्यानंतर त्या भूमिकेचा परिणाम काय झाला ऐका मायबाप, एका मिनिटामध्ये सांगतो. हे पात्र का दाखवतो. ज्यावेळेस पागनिसाने त्या भूमिकेमध्ये काम केलं तो चित्रपट त्या काळामध्ये प्रचंड त्या ठिकाणी चालला, भरपूर पैसा कमवला. आणि पैसा कमवल्यानंतर त्याचे जे डायरेक्टर वगैरे होते ना ते पागनिसांकडे गेल्यानंतर म्हटले मानधन घ्या. ते म्हणले मानधन नाही घेणार म्हटले मी. ते म्हणले ज्यांना असं वाटलं चित्रपट एवढा चाललाय आणि मानधन कमी दिलंय म्हणून नाराज आहे, ते म्हणले आणखी वाढून घ्यावं, तुम्हाला पाहिजे तेवढे आम्ही देतो परंतु मानधन घ्या. ते म्हणले तुकोबारायांची भूमिका केली, माझे विचार पूर्ण बदलले, तुकोबाराय माझ्या अंतःकरणामध्ये गेले, आजपासून मी तुकोबारायांच्या कामाचे पैसे घेणार नाही. इथपर्यंत नाही, याच्या पुढची गोष्ट ते नंतर नाटकाचे प्रयोग होऊ लागले. आणि ज्या वेळेस तुकोबारायाचा वैकुंठ गमनाचा प्रसंग आहे ना, वैकुंठ गमनाच्या प्रसंगाला विष्णुपंत पागनिसांनी देह ठेवला, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. चित्रपट चालू असतात म्हणजे त्यांची ती नाटकामध्ये भूमिका चालू होती. महाराजांचं वैकुंठ गमन झालं आणि त्याच दिवशी त्यांनी देह ठेवला. कारण त्या पात्रामध्ये जेव्हा व्यक्ती जाते ना, फक्त पात्र करणारा तेवढा मनपूर्वक असला पाहिजे, त्याचे विचार परिवर्तित होत असतात. चला, आपल्याला पुढे जायचं आहे. आता वामन अवतार पाहिलाय, काल वराह अवतार पाहिलाय. आता आपण मुख्य अवतारावर चिंतन करणार आहोत. आज आपण पाहणार आहोत शुकाचार्यांसाठी परीक्षितीने प्रश्न केलेला आहे, ईश्वराने अवतार घेण्याचं कारण काय आहे. आता राम अवताराची पूर्ण कथा भागवतामध्ये आलेली आहे. कुठपासून, जन्माच्या पूर्वीपासून तर जन्म झाल्याच्या नंतर वनवासामध्ये गेला, रामराज्य झालं, इथपर्यंतची कथा भागवतामध्ये आलेली आहे. जिला सांगायला 7 दिवस लागतात. करू का सुरू मग अर्ध्यातून रामायण? पुढचे 7 दिवस रामायण करून उरलेले पण बाकीचे दिवस भागवत करू. भगवंताने राम अवतार घेतला. का राम अवतार घेतला ऐका मायबाप. राम अवताराचं प्रयोजन काय आहे. जब जब होई धर्म की हानी, बाळई असुर अधम अभिमानी, तब तब प्रभू धरे विविध शरीरा, हरही कृपा निधी सज्जन पिरा. राम अवताराचे कारण तुम्हाला रामकथेमध्ये सांगितलेले 5 कारण राम अवताराचे आहे. पहिलं राम अवताराचं कारण फक्त उच्चार करून जातो. रामाने अवतार नेमकं रामाचा अवतार का घेतला. जय विजय होते ना, जय विजय त्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले होते. काल आपण हिरण्यकश्यपू मारलेले आहेत आणि शिशुपाल आणि दंतवक्र भगवान त्यांना कृष्णाच्या रूपाने मारणार आहे. याच्यासाठी ते जय विजय होते. त्यांना मारण्यासाठी भगवंताने रामाचा अवतार घेतला. जन्माचं पहिलं कारण आहे. जन्माचं दुसरं कारण आहे, जालंधर नावाचा दैत्य आहे आणि त्याची पत्नी रुंदा आहे. त्या रुंदेने देवाला शाप दिला होता, त्याच्यासाठी देवाला जन्म घ्यावा लागला. एका मिनिटामध्ये कथा सांगतो. 1 दिवसाचा प्रसंग आहे.
आहे. जालंधर दैत्य बलाढ्य बलवान दैत्य आहे आणि तो युद्धामध्ये कोणलाच हारत नव्हता. त्याचं कारण होतं त्याच्या पाठीमागं जी ताकद होती ना ती त्याच्या बायकोची ताकद होती, पतिव्रता होती. तुकाराम महाराजांची भाषा आहे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता स्त्री सामान्य नाही महाराज, आमच्या भूमीमध्ये तिची प्रचंड ताकद असते. पण पतिव्रतेची व्याख्या आहे, पतीची या मता अनुसरे पतिव्रता. जी पतीच्या मतानुसार वागते तिला पतिव्रता म्हणतात. आता तुम्ही सुद्धा मनावर घ्यायचं नाही आणि आपण सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही, फक्त डोक्यात ठेवायचं तिला पतिव्रता म्हणत होते. हा, आणि म्हणून ती पतिव्रता होती जालंधर दैत्याची पत्नी. आणि एक दिवसाचा प्रसंग, तो जालंधर दैत्य प्रचंड ताकद आहे आणि लढण्यासाठी गेला कोणाकडे? भगवान शंकराच्या बरोबर, कारण तो देवाला पराभूत करायचा. शिवजी आणि जालंधर दैत्य दोघांमध्ये युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर भगवान शिवजीला तो जालंधर दैत्य पाठीमागं सरकवत होता, बाण मारत होता, कधी वेगवेगळे अस्त्र शस्त्र प्रयोग करत होता. आणि भगवान विष्णूने पाहिलं, देवता सगळ्या भगवान विष्णूकडे गेले, देवा अहो भगवान शिवजीला हा दैत्य मारेल, युद्धामध्ये पराभूत करेल, तुम्ही पहा काहीतरी पर्याय करा. भगवान विष्णू म्हटले, याचं कारण काय आहे? याच्या पाठीमागं ताकद जर कुणाची असेल याच्या पत्नीची आहे. आणि म्हणून ज्या वेळेस भगवान विष्णूने जालंधर दैत्याचं रूप धारण केलं, तर त्याची पत्नी घरी आहे जिचं नाव वृंदा असं आहे, तिच्याकडे गेले. आणि गेल्यानंतर ती म्हणते, पतिदेव तुम्ही आलात, युद्ध लवकर संपलं का? काही बोलले नाही. आतमध्ये गेलं, मी थकून आलेलो आहे आणि पहा मैबाप पाणी पिण्यासाठी दिलं आणि तिने सरळ अंतःकरणाने जवळ बसली, पायाला हात लावला आणि पातिव्रत्य नष्ट झालं. परपुरुषाचा स्पर्श झाला, पातिव्रत्य नष्ट झालं आणि जालंधर दैत्य युद्धामध्ये मारल्या गेला. त्याचे सेवक कपडे आणि त्या जालंधर दैत्याचं सगळं साहित्य घेऊन आले. महाराणी जालंधर दैत्य युद्धामध्ये मारल्या गेले, फार मोठा अनर्थ झाला, आम्ही त्यांचं सगळं साहित्य घेऊन आलेलो आहोत. आणि ते वृंदा उठून उभी राहते, काय माझा पती युद्धामध्ये मारला गेलाय, मग माझा पती जर युद्धामध्ये मारला गेलाय, माझ्या दारात आलेला हा कोण आहे? भगवान विष्णू उठले महाराज आणि पळायला लागले. पळायला लागल्याबरोबर तिने हातामध्ये पाणी घेतलं. तू मला माहिती आहे देवा, तू लबाड आहे, तुझ्याशिवाय असं नाटक करणारा दुसरा कोणीही नाही. ठीक आहे, माझ्या घरातून पळशील पण माझ्या शापातून तुला सुट्टी मिळणार नाही. माझा शाप आहे देवा तुला, माझा पती घरी नसताना त्या ठिकाणी तू जर माझ्या घरामध्ये प्रवेश केला असेल, राक्षसाचं कृत्य केलं असेल ना देवा, तर माझा तुला शाप आहे. त्रेतायुगामध्ये तुला मानव शरीर धारण करावं लागेल आणि तू घरी नसताना एक राक्षस तुझ्या पत्नीला घेऊन जाईल, माझा शाप आहे. जालंधर दैत्याची पत्नी वृंदा, तिने दिलेला शाप म्हणून राम घरी नसताना रावण येथून सीतेला घेऊन देतो. पतिव्रता स्त्रीचा शाप आहे, रामाला जन्म घ्यावा लागला. जन्माचं दुसरं कारण आहे, जन्माचं तिसरं कारण आहे, नारद श्राप दिन एक बारा कल्प एक तेही लगी अवतारा गिरिजा चकित भाई सुनिवाणी नारद विष्णू भगत पुणे ज्ञाने. नारदाने दिलेला देवाला शाप आहे. नारदाला देवाने एकदा स्वतःचं रूप मागितलं होतं, म्हणजे विष्णूचं न देता माकडाचं दिलं. नारदाने शाप दिला होता, देवा तू जर मला एकदा लग्न करायचं होतं, इच्छा झाली, मला पत्नी नाही मिळू दिली, माझा शाप आहे, पत्नीचा वियोग भोगावा लागेल. नारदाचा शाप आहे. चौथं जन्माचं कारण आहे राम जन्माचं, श्रावण बाळाच्या माता पित्याचा शाप आहे, त्याच्यासाठी भगवंताला जन्म घ्यावा लागला. आणि यासाठी भगवंताने रामाचा अवतार घेतला. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म होतो. जन्माचे 4-5 कारणे रामायणामध्ये आलेली आहे, परंतु एवढे सविस्तर काही सांगत नाही. आणि म्हणून राम जन्म होतो अयोध्येमध्ये. राम जन्म झाला, राम लहानचा मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर ज्या वेळेस विश्वामित्र बाबा येतात, विश्वामित्र सांगतात, असुर समूह सतावय मोई मै जाचन आईहून रूपतोही अनुज समेत देई रघुनाथा निशचर वदमयी होऊ सनाथा. हे राजा दशरथा, मला तुझे राम लक्ष्मण दे. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र बाबा जातात. तिकडे जंगलामध्ये गेल्यानंतर राम लक्ष्मण विश्वामित्र बाबाच्या यज्ञाचं रक्षण करतात. यज्ञ पूर्ण होतो आणि मग जनकपुरीला येतात. कशासाठी? सीता स्वयंवरासाठी. रस्त्याने येता येता अहिल्याचा उद्धार होतो. सीतेला त्या ठिकाणी स्वयंवर जिंकल्या जात आहे. तेही क्षण राम मध्य धनु तोडा भरे भवन मुनिजन एकटोरा. धनुष्य तोडलं आणि सीता स्वयंवर होतं. राजा दशरथाचे 4 मुलं, जनक राजा आणि कृष्णकेतू दोघांच्या 4 कन्या. जनक राजाच्या 4 कन्या दशरथ राजाच्या मुलाला देतात. स्वयंवर होतं, लग्न होतं आणि सुखाचे दिवस येतात. 27 वर्ष रामाचं वय होतं. कैकई वर मागते राजा दशरथाकडे, महाराज माझे 2 वर मागणं बाकी आहे. पहिला वर आहे भरताला राज्य आणि दुसरा वर आहे
रामाला वनवास, दुसऱ्या वराने मागते रामाला वनवास. राम वनवासाला जातात. लक्ष्मणजी सांगतात, दादा तुम्ही जिथं आहात तो आमच्यासाठी अयोध्या आहे आणि तुम्ही नाही तो आमच्यासाठी वनवास आहे. लक्ष्मणजी जातात, सीता माता जाते. 14 वर्षाचा वनवास आहे. केवटाकडे जातात. केवटाचा उद्धार, शबरीचा उद्धार. पंचवटीमध्ये राहतात, चित्रकूटावरती राहतात. पंचवटीमध्ये रावणाची बहीण असणारी शूर्पणखा येते. शूर्पणखा त्या ज्यावेळेस येते मैबाप, त्यावेळेस शूर्पणखा आल्यानंतर प्रभू लक्ष्मणजी तिचे नाक आणि कान त्या ठिकाणी उडवतात. नाक कान तोडल्यानंतर रावणाकडे जाते. रावण येतो, सीतेला घेऊन जातो आणि सीतेला घेऊन गेल्यानंतर प्रभू सीतेच्या शोधार्थ नळ नीळ जांबुवंत मंदिरामधले आपले हनुमानजी बाबा हे सगळेजण जातात. गदा घेऊन जातात.